ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 यावर आपण चिंतन करणार आहोत. जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षितीये. अर्थ, हे सद्गुरु, तू शुद्ध म्हणजे अखंड अज्ञानादी दोषरहित आहेस. तू एक अत्यंत उदार म्हणून प्रसिद्ध आहे व अखंड आनंद स्वरूप किंवा प्रेम स्वरूप असून शिष्याच्या ठिकाणी अखंड परमानंदाचा वर्षाव करणारी किंवा परमानंद रूप प्रेमाची प्राप्ती करून देणारी आहेस. गुडार्थ दीपिका. श्री गुरुचा जय जयकार करून व आपल्याकडे बालपण घेऊन श्री ज्ञानेश्वर महाराज लढिवाळपणे श्री गुरुचे स्तवन करतात. ज्ञानाने आलेल्या ऐक्याची जाणीव नाहीशी होऊन परमानंदाची प्राप्ती होण्याकरिता श्री गुरूंशी अद्वैत ऐक्याची वागणूक न ठेवता नम्रपणे शेवटीला टोकावर शिष्याने राहायला पाहिजे. हीच सर्व आचार्यादी संतांची शिकवण आहे. जय जय ओ शुद्धे येथे शुद्ध हे विशेषण जीवाच्या ठिकाणी असलेल्या अशुद्धीच्या अपेक्षेने आहे. जीवाच्या ठिकाणी अज्ञान व अज्ञानजन्य अनेकत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, राग, द्वेष, अभिनिवेश, पाप इत्यादी नाना प्रकारची अशुद्धी आहे. तसेच त्याची ज्ञानदृष्टी ही विपरीत ज्ञानरूप अशी अशुद्ध असून त्याचे देहादिक पांच भौतिक अशुद्ध आहेत. पण श्री गुरूंची दृष्टी शुद्ध, निरामय, चिन्मय असून ज्ञानभक्तीने त्याची सगुण साकार मूर्ती ही चिन्मयच आहे झालेली आहे. म्हणून श्री गुरु आत बाहेर पूर्ण चिन्मयच आहे असतात. म्हणून ते सर्वतोपरी उपाधिरहित म्हणजे शुद्ध आहेत किंवा पूर्ण ब्रह्म आहेत. असे शुद्ध या शब्दाने माऊलीने संबोधन त्यांच्या जय जयकार केला आहे. उदार प्रसिद्धी. जगात जेवढे उदार व समर्थ म्हणून पुरुष व पदार्थ प्रसिद्ध आहेत त्या सर्वांनी विनाशी सुख प्राप्त करून देणाऱ्या वस्तू देऊनच जगात आपले औदार्य दाखवले आहे. कुणीही आपल्या सारखे दुसऱ्याला केले नाही. पण श्री गुरु कोणत्याही साधनाने प्राप्त न होणारी व अप्राप्त असलेली ब्रह्मस्थिती प्राप्त करून देऊन आपल्या सारखेच सर्व उपाधी रहित असे शुद्ध करून सोडतात. एवढेच नाही तर दुसऱ्याला आपल्यासारखे पूर्ण करून देण्याचे सामर्थ्य ही त्याला देतात. म्हणून श्री गुरु एक उदार म्हणून प्रसिद्ध आहेत. लोह परिसाची न साहे उपमा आपणासारखे करीती तात्काळ. तुकाराम गाथा. लोह परिसाची नक साहे उपमा आपणासारखे करीती तात्काळ. परीस लोखंडाची सोने करतो पण त्याला परीस करीत नाही. श्री गुरु मात्र शिष्याला आपल्यासारखे करून सोडतात. म्हणून श्री गुरुला परिसाची उपमा देता येत नाही असे श्री तुकाराम महाराज म्हणतात. अनवरत आनंद वर्षितीये. आनंदाचा किंवा सुखाचा भोग होऊन मला आनंद झाला, मी सुखी झालो असे भोक्तृत्व उत्पन्न झाले की आनंदात खंड पडतो. म्हणून अनवरत आनंद म्हणजे भोक्तृत्व उत्पन्न न होता
आनंद स्वरूप राहणे व अशा आनंदालाच ब्रह्मानंद म्हणतात. श्री गुरु स्वतः ज्ञानभक्तीने अखंड आनंदात आणि अखंड भगवत प्रेमात निमग्न राहतात आणि तसेच ते आपल्या शिष्यालाही ज्ञानप्राप्ती करून देऊन अखंड आनंद स्वरूप करून सोडतात. म्हणून ते ब्रह्मानंदाचा वर्षाव करणारे आहेत.